पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म का भरायला पाहिजे? एकतर 10वी पास वरून ही भरती आहे, म्हणजे तुमचं 10वी असू द्या, 12वी असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, कमीत कमी तुम्हाला 10वी पास वरून ही भरती असणार आहे. शिपाई आणि लिपिक पदाची ही भरती आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा जो अभ्यासक्रम आहे, जो तुम्ही नेहमी करता आहात, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जी-के, ते पण याची काठीने पातळी जर तुम्ही बघितली, या पद्धतीने अगदी गणितची वन लाइनर वरणार प्रश्न, जे की तुम्ही चुटकीसरशी अगदी थोड्याशा 1 महिन्यात जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला, तरी सुद्धा ह्यामध्ये सहज तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ मार्क मिळवू शकता. असं ह्या पद्धतीचं गणित या ठिकाणी तुम्ही विचारलं जात आहे. मराठी व्याकरण तुम्ही बघू शकता, या पद्धतीने विचारलं जातं. हे झालेली प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे एवढे सोपे सोपे प्रश्न. मग हा फॉर्म भरल्यानंतर होईल काय? तर बाबा तुम्हाला जॉब करायचा न करायचा, तुमचा एक कॉन्फिडन्सची लेवल एका लेवलपर्यंत जाते, की मी एवढ्या गर्दीपेक्षा समथिंग डिफरंट आहे, मी कुठेतरी सक्सेस होत आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स आणि एक बी प्लॅन तुमचा एक साईडला असेल, की बाबा ठीक आहे, जॉब करायचा न करायचा तुमची प्रश्न आहे, परंतु एक मी सिलेक्ट झालो, माझ्याकडे एक जॉब आहे, बी प्लॅन म्हणून तुम्ही ह्या फॉर्मकडे बघू शकता. की तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू आहे, चालू राहू द्या. जसं की समाज कल्याण भरती लवकरच येत आहे, त्याचं सुद्धा तुमच्याकडे कंटेंट असेल तर अगदी टू द पॉईंट आपल्याकडे उपलब्ध आहे. या नंबरला संपर्क साधून अगदी टू द पॉईंट सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. याच्या मागील प्रश्न तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण तिच्या तशी TCS पॅटर्नची प्रश्नपत्रिका दिलेली आहे, ती पण तुम्ही पाहून घ्या. GMC कोल्हापूरचा फॉर्म भरला नसेल तो पण फॉर्म भरून घ्या. शेवटची तारीख आहे 10वी पासून. हे सुद्धा मोठी भरती आहे, परमनंट सरकारी नोकरीची. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर परमनंट सरकारी नोकरी आहे. उद्यापासून ग्रुप डी ची भली मोठी जाहिरात येते. त्याचं जरी तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल तर त्याचं पण मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट हे सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे. अपकमिंग जसं की या ठिकाणी ICDS लवकरच येते. ICDS या ठिकाणी नोट्स असतील, व्हिडिओ लेक्चर आहे, क्लास नोट्स, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अगदी माफक फी मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. DCC बँकेच्या भरपूर परीक्षा येत आहेत, जसं की आज सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर DCC बँकेची तर तुम्ही परिपूर्ण तयारी करू इच्छित असाल तर या ठिकाणी आपल्याकडे सगळं या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आहे, ई-बुक आहे, क्लास नोट्स आहेत, हे सर्व भेटून जाईल. विशेष म्हणजे प्रत्येक एक्झामचं टू द पॉईंट, जसं की DCC बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्हा सहकारी बँक, DCC बँक, तर त्याचे एक जे एकदम टू द पॉईंट, जसं की लेखीला पण त्याचा फायदा होतो आणि इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा होत असतो. कारण DCC बँकेला तुम्हाला माहिती आहे 90 प्रश्नाचा या ठिकाणी लेखी परीक्षा असते. 10 मार्काची तुमची मुलाखत घेतली जाते. 10 मार्कामध्ये 5 मार्क जे असतात ते तुमच्या या ठिकाणी डॉक्युमेंटला असतात, 5 मार्क तुमच्या या ठिकाणी तोंडी परीक्षेला असतात. असे 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते. तर हे संपूर्ण त्यासाठी टू द पॉईंट तुम्हाला जीकेचं पण दिलेलं आहे, गणित दिलेलं आहे, बुद्धिमत्ता दिलेला आहे, इंग्रजी व्याकरण दिलेलं आहे, मराठी व्याकरण दिलेलं आहे. म्हणजे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम याचा भेटून जाणार आहे. तर त्याबद्दलच आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असे जाहिराती येत असतात. जसे की आता नुकतीच जर बघितलं तर ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही नुकतीच झालेली या ठिकाणी काय होते, प्रश्नपत्रिका रिलीज झालेली आहे. त्याची या ठिकाणी जर आपण बघितलं तर आन्सर की तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या, त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पेपर होता, जो तुम्हाला मी आताच दाखवला, की जास्त काय अवघड नसतो. त्यामुळे याही ठिकाणी तुम्ही जर मेहनत घेत असाल तर याचा सुद्धा नक्की विचार करू शकता. तर बघा, आता सध्याची जाहिरात आपण बघतोय, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यासाठी वेगवेगळी पदं आहे. जसे की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काही दोन द्वितीय श्रेणीतील आहेत, काही तृतीय श्रेणीतील या ठिकाणी पदं आहेत. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळी पदं आहेत. यामध्ये द्वितीय श्रेणी अधिकारी नावाचं एक पद आहे, ज्युनियर मॅनेजमेंट नावाचं एक पद आहे मित्रांनो. 25 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी. त्यानंतर लिपिक नावाचं एक पद आहे, त्याला 47 या ठिकाणी जागा आहे टोटल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणत्याही शाखेचा तुमच्याकडे काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणताही असू द्या, सोबत MSc या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे. आणि जर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी कॉमर्सचा विद्यार्थी असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोबतच तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जर असं सांगितलेलं आहे. पुढचं जे पद आहे ते 10वी पास वरून आहे, फक्त 10वी पास. याला काही या ठिकाणी ग्रॅज्युएशनची गरज नाही, कोणत्या टायपिंगची गरज नाही, काही गरज नाही. तर या ठिकाणी शिपाई नावाचं पद आहे. टोटल 25 जागा आहेत. 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. किमान तुमचं कमीत कमी 10वी पाहिजे, जास्तीत जास्त 12वी असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, काही असू द्या, चालू शकतं. तसंच इंग्रजी आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान तुमच्याकडे आवश्यक आहे सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरचं तर प्राथमिक वा कीबोर्ड म्हणजे काय, अमुक तमुक, हे तुम्हाला बेसिक गोष्टी येतच असतात. त्यामुळे त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. फक्त 10वी पास असेल, तुम्ही बिनधास्त याचा फॉर्म भरू शकता शिपाई पदासाठी. आताच आपण सुरुवातीला बघितल्याची निवड प्रक्रियाबद्दल अजून एकदा ऑफिशियल या ठिकाणी आपण बघणार आहोत, किंवा निवड प्रक्रिया कशी असते. तर ही ऑनलाईन परीक्षा असते, कॉम्प्युटरवर परीक्षा असते. TCS किंवा IBPS, शक्यतो बँकेच्या परीक्षा जे आहे ते IBPSच घेत असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे करप्शन वगैरे यामध्ये आता कमी व्हायला लागलेलं आहे. पहिलं ऑफलाईन परीक्षा होत्या, करप्शन जास्त होण्याची शक्यता होती, परंतु आता या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा, तेही IBPS सारख्या या ठिकाणी पारदर्शक परीक्षा घेत असतात. त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका. मग या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होत आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर काय पाहिजे, 90 प्रश्नाची या ठिकाणी
एक एक प्रश्न आपल्याला 1 गुणाला असतो, असे 90 प्रश्न 90 गुणाची परीक्षा असते, लेखी परीक्षा असते आणि वेळसुद्धा तुम्हाला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिलेला असतो. म्हणजे ही झाली 90 गुणांची 90 प्रश्नांची लेखी परीक्षा. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला अजून या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा सिलेबससुद्धा त्यांनी दिलेला आहे. जसं की यांनी दिलेलं आहे की बाबा या अभ्यासक्रमात दिलेले प्रश्न गणित, बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. जे की तुम्हाला हे ई-बुकमध्ये आपण सर्व देतच आहोत. हे आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या आपले जे काही DCC बँकेचं संपूर्ण तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी कव्हर होऊनच जात आहे. त्याचं काय ताण घ्यायचे नाही. फक्त 282 मध्ये सर्व तुमचं या ठिकाणी कव्हर होत आहे. 90 गुणांची झाल्यानंतर 90 प्रश्न झाल्यानंतर तुमचा एक फायनल स्टेज येते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत. तर उरलेले जे 10 गुण जे असतात तर ते 10 गुण यासाठी त्यांनी राखून ठेवलेले असतात. मग यासाठी कागदपत्र काय काय लागतात मित्रांनो, तर 10वीचं तुमच्याकडे या ठिकाणी प्रमाणपत्र पाहिजे आहे. जन्मदिनांकाचा म्हणून या ठिकाणी 10वीचंच ग्राह्य धरलं जातं प्रमाणपत्र. MSIT या ठिकाणी किंवा त्याच्या रिलेटेड तुमच्यासाठी असणं दुसरं गरजेचं आहे. MSIT किंवा दुसरा काय असेल तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे विशेष करून लिपिक पदासाठी, शिपाईसाठी असं यांनी काय सांगितलेलं नाही. शिपाईसाठी MSIT सुद्धा गरज नाही. हे फक्त अधिकारी आणि लिपिक या पदासाठीच MSIT मागितलेलं आहे. शिपाई पदासाठी MSIT त्यांनी मागितलेलं नाही. जर टंकलेखक टायपिंगवाल्यांसाठी, लिपिकसाठी टंकलेखक आहे हे त्यांच्यासाठी आहे. जर टायपिंग झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी लिपिकचा आवर्जून भरला पाहिजे. नसेल झालं तरी पण तुम्हाला या ठिकाणी भरला पाहिजे. त्यांनी प्राधान्य दिलं असं सांगितलंय. फक्त या ठिकाणी इसेन्शियल असं नाही सांगितलेलं, प्राधान्य दिलं जाईल. ओके, असेल तर प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नसेल तरी सुद्धा तुम्ही भरू शकता. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र वगैरे हे असल्यास तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ह्या बाकीचे डॉक्युमेंट जे आहे ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त वगैरे ते या ठिकाणी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर दिलेले आहेत. जर नसेल लाभ घ्यायचा तर त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे तुमचं 10वी सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. आता मुलाखत जी होते ती मुलाखत जर आपण बघितलं तर 10 गुणांची मुलाखत, जसं की आपण मगाशी बघितलं 90 गुणांचा हा लेखी पेपर असतो आणि 10 गुणांची काय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत असते. आता हे 10 गुण, हे 90 गुण तर आपण बघितलंच लेखी परीक्षेला असतात. ह्या 10 गुणांपैकी जर बघितलं तर 5 गुण कशासाठी असतात मित्रांनो, तर शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचे देण्यात आलेले आहेत आणि उरलेले 5 गुण जे आहेत ते 5 गुण तुमच्या मुलाखतीसाठी दिलेले आहेत. म्हणजे ह्या 10 गुणामध्ये 5+5चा या ठिकाणी क्रायटेरिया पडत असतो. त्यामुळे मुलाखतीला खूप कमी वेटेज त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. जर तुमचे उच्च शिक्षण झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यानुसार या ठिकाणी बँकिंग रिलेटेड असेल तर तुम्हाला या ठिकाणी गुण एक्स्ट्रा दिले जातात, म्हणजे प्राधान्य दिलं जातं असं या ठिकाणी दिलेलं आहे. मग लेखी प्लस मुलाखत या दोघांची या ठिकाणी गोळाबेरीज करून, जमाबेरीज करून हे काय करतात मित्रांनो, 100 गुणांपैकी काय करतात, अंतिम निवड सूची आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावली जाते. म्हणजे ऑनलाईन परीक्षेतील गुण सोबत मुलाखतीचे गुण या दोन्हींची बेरीज म्हणजे 90+10 अशी 100 गुणांची हे काय करतात मित्रांनो, तर कट ऑफ लावतात आणि त्यानुसार तुमची फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावली जाते. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा भरती येत असतात. त्यामुळं याच्यासाठी तुम्ही अपडेट असलं पाहिजे आहे. ठीक आहे, तुमच्याही जिल्ह्यामध्ये कधी येऊ शकते. आता विशेष करून गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आवर्जून हा फॉर्म या ठिकाणी भरला पाहिजे. कारण असं नाही की फक्त गोंदियातील भरू शकतात असं आहे का, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवाराकडून म्हणजे ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. परंतु गोंदियातील, कमीत कमी गोंदियातील विद्यार्थ्यांनी तर आवर्जून फॉर्म भरा किंवा त्याच्या आसपासच्या रहिवाशांनी तर आवर्जून फॉर्म या ठिकाणी भरला पाहिजे. या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरता आहे मित्रांनो, तर 22 जानेवारीपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालीत. 30 जानेवारी म्हणजे खूप कमी वेळ दिलाय. फक्त एक तुम्हाला 7 ते 8 दिवसाचाच कालावधी दिलाय फॉर्म भरायला. त्यामुळं फॉर्म जर तुम्ही इच्छुक असाल तर तात्काळ भरा. शेवटी वेबसाईटला प्रॉब्लेम येत असतो. फक्त फॉर्म भरू नका, कारण फॉर्म भरायला फी पण जास्त आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर परीक्षा शुल्क त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास 885 या ठिकाणी परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी लागत आहे. आणि इथं सगळ्यांना सारखीच परीक्षा फी आहे. आरक्षण वगैरे त्यांनी या ठिकाणी त्याचं ग्राह्य धरलेलं दिसत नाही. त्यामुळे परीक्षा फी जर तुम्ही एवढी मोठी भरत आहात तर नक्कीच अभ्याससुद्धा तुमचा तगडा राहू द्या. टू द पॉईंट या ठिकाणी राहून जाऊ द्या आणि या ठिकाणी वेळेच्या अगोदर फॉर्म भरून घ्या. की तुम्हाला सर्व टू द पॉईंट्स पाहिजे असेल तर DCC बँकेचं भरतीचं स्पेशल तुम्हाला हे मार्गदर्शक तुमच्यासोबत राहू द्या. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, क्लास नोट्स या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे सर्व तुम्हाला फक्त 282 मध्ये भेटून जातील. तुम्हाला वाटतं की मला आता येणारी उद्या रेल्वे भरतीची पण तयारी करायची, सरळ सेवा याची पण तयारी करायची आहे, ICDS, समाज कल्याण, तलाठी भरती किंवा MPSC कंबाईनची असेल, TCS, IBPS पॅटर्ननुसार येणाऱ्या सरळ सेवा भरती असेल, बँकिंग जसे की DCC बँक वगैरे ह्यांची तयारी करायची, सगळ्यांची तयारी एकत्रच करायची. तर 499 मध्ये तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाणार आहे 1 वर्ष व्हॅलिडिटीचं. त्यामुळं 499चं घेतलं तर तुम्हाला रेल्वेचं पण भेटेल, DCC बँकेचं पण भेटेल, सरळ सेवा भरतीचं पण भेटेल. हे सगळंच तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल किंवा सेपरेट घ्यायचं असेल ते पण तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की लाईक करा आणि अशा येणाऱ्या प्रत्येक अपडेट भेटण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब केल्यानंतर पुढची बेल आयकॉनची जी काही घंटी आहे ती दाबायला विसरू नका. धन्यवाद.